badly. We did it. We want to bicycle. We wanted to travel and go to the Mount Everest, see the base camp, and see the Mount Everest from there. We did that. We've seen almost all the continent now. And now this group which we got today sort of be regenerated after 25 years of gap. And what possible because of this WhatsApp and internet. It was the sort of given new life to our friendship. And I hope we'll continue with this. We'll get together again and meet again and again. That's all I want to say. Thank you. मला एवढंच सांगायचं आहे की इज रियल माय लाईफ एक्सपिरियन्स. ते म्हणतात की whenever God wants to take you, then only you go. When I was 2, I had diphtheria. My mother kept me alive with her own medication. That's just because there was no time to go. Then, anyhow, some few more accidents in between. But one time we were in Costa Rica, and somehow we were traveling, and काय झालं म्हणजे I got up middle of the night with stomach ache. And why म्हणजे मी यांना उठवलं की मी वॉशरूममध्ये जाते. There was no reason to wake him up. कारण म्हणजे मी जाते वॉशरूममध्ये आली असती. But somehow God gave me the sense wake him up. आणि तो कधी नाही उठणार आणि उठवताना उठला. And anyhow, I went in washroom आणि काहीतरी झालं मी बेशुद्ध झाली तिथे. आणि ह्यांनी मला आणून बेडवरती टाकलं. And somehow he knew that माझी pulse rate नव्हती and I was not breathing. He did CPR. Whatever he did, he doesn't want to mention that because I don't know whatever his reason is. I don't want to say that. But in the meantime, I know I was in black hole. And most of you are medical doctors here and may not believe what is the black hole or whatever. But I know I got experience of the black hole. म्हणजे पूर्ण universe में से मैं जा रही थी. I could see whole universe. And माझं म्हणजे head was going in and his voice somewhere from universe was calling me, Pratibha, Pratibha, Pratibha. And I could hear from years, like miles and miles and miles away that sound. Somehow, and I could see the light other side of the black hole. And it was going round and round. मी मध्ये जाते परत बाहेर येते. मध्ये जाते परत बाहेर येते. Somehow I opened my eyes slowly. And here I am, somehow he brought me back in this life. And I really appreciate that. And I really think life is too short. And let's enjoy the day you get. आणि डॉक्टर जिंतूरकर दोघंही DCSला आम्ही अपेअर होतो. तर DCSची परीक्षा दोघांची चांगली झाली तशी. आणि त्यावेळेला एक अशी पद्धत होती की सर जातात आपल्याला सहज हिंट देऊन जायचे की तुम्ही पास आहात पेपरला नसता. त्यांनी मला सांगितलं की तू पास आहे. आणि ज्यावेळेस 1 महिन्यानंतर रिपोर्ट लागला की जिंतूरकर पास आहे आणि मी फेल. आणि माझा राखीव ठेवला त्यांनी रिपोर्ट. आली की परेशानी सगळे. मग त्यावेळेला माझे जे DCSचे पेपर्स होते, मला हैदराबादचे एक एक्झामिनर होते आणि मुंबईचे एक होते आणि इंटरनल इंग्लिश आहे. तर हैदराबादच्या प्रोफेसरनी सुद्धा माझे पेपर तिथल्या MBBSचे म्हणजे स्टुडंटला सुद्धा MDचे वाचून दाखवले की इतकं छान असं लिहायला पाहिजे म्हणून. असं हे सगळं माहीत झाल्यानंतर मग मी काय केलं, मग रातोरात मी लगेच मुंबईला गेलो. आपले जे एक्झामिनर होते शहा म्हणून होते, त्यांचं घर गाठलं रात्री. त्यांना सांगितलं सर, त्यांनी लगेच 1 महिन्यापूर्वीचं त्यांच्या लक्षात आलं, हो that long fellow is not pass, you are pass. मग कोणीतरी लगेच युनिव्हर्सिटीला फोन वगैरे करून सगळे मला सर त्याला पास होऊ द्या, मलाही पास करा, त्याला कशाला हे करता. मग त्यांनी नंतर रिझल्ट लागला, दोघेही पास झालो. गावामध्ये कारण त्यावेळेला काय झालं होतं
की मी फेल म्हणून मला अनऑफिशियली परीक्षा झाल्याबरोबर सांगितलं. त्यावेळेला गांधला साहेब डीन होते आणि ज्या वेळेला मग मी गांधला साहेबांना जाऊन भेटलो. म्हटलं सर 2 विद्यार्थी जर असताना जर हा एवढा गोंधळ होऊ शकतो तर ज्या वेळेला 10,000 विद्यार्थी असेल तेव्हा काय होईल. तर ते म्हटले याला सोल्युशन एकच आहे आता फक्त की तुम्हाला दोघांनाही पास केल्याशिवाय पर्याय नाही. याचा पुढचं एक्सटेन्शन जेव्हा तोष्णेवाल जेव्हा एमडीला बसला आणि एकत्र बसलो त्यावेळेस त्याला मी कॉशन केलं होतं, तोष्णेवाल अगोदर जाऊन तू तुझी पास व्हायची व्यवस्था कर, आता परत नापास होशील. मी सदानंद कुलकर्णी चांगलं बोलतो तर तुकाराम चांगलंच बोलतोय. तर एमडी ॲनेस्थेशिया केल्यानंतर माझी ट्रान्सफर मुंबईला झाली आणि मुंबईनंतर मग मी आणि मोगेकर दोघे मुंबईला ट्रान्सफर झालो. पण ॲज यू सेड व्हेरी करेक्टली मी एके ठिकाणी कुठंच नोकरी करू शकलो नाही. नोकऱ्या बदलत राहिलो आणि इट इज माय हॅबिट. आज सुद्धा दर वर्षाला मी प्रत्येक मेडिकल कॉलेज बदलतो. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यानंतर मी मुलुंडला लग्न झाल्यामुळे तिथं नंतर काही करू शकलो आणि तिथं सेटल झालो. मोगेकरांबरोबर काम केलं. पण माझ्या स्वभावामुळे माझी प्रॅक्टिस काही चालली नाही. त्यामुळे माझं लक्ष मी मग समाज कार्यामध्ये घातलं. मी त्याच्यामुळे ऐक कामाचंच आहे मला लक्षात. तर जेव्हा तुकाराम गीतेनं काल सांगितलं किंवा त्या इंटर्नशिपमध्ये जेव्हा तो बांगलादेशला गेला त्याच्या अगोदर आमची पहिली बॅच होती. आम्ही 5 लोक, करंजगावकर, मी, दीक्षित, शेवटेकर आणि मधु देशपांडे, आम्ही 5 लोकांनी त्यावेळेस वैशंपायन म्हणून खासदार होते, औरंगपुरेच्या कोपऱ्यात राहायचे. त्यांना आम्ही जाऊन म्हटलं की आम्हाला जायचं आहे तिकडं. त्यांनी इमिजिएटली आमची व्यवस्था केली आणि आम्ही पेट्रोपोलो बॉर्डरला आम्ही काम केलेलं होतं. त्याच्यानंतर तुमची बॅच गेली आला. तर त्याच्यानंतर आम्ही 3 महिने तिथं इंटर्नशिप आमची तिथे झाली. आम्ही परत आलो. त्याच्यानंतर जेव्हा मी आता माझी प्रॅक्टिस चालत नाही असं भेटल्यानंतर मी म्हटलं आपण आपली समाजसेवा करावी काय ते. त्याच्यामुळे मी मुंबई टेरिटोरियल आर्मीला मी अर्ज केला होता. पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणे होमगार्ड्स, बॉम्बे होमगार्ड्स एक ऑर्गनायझेशन आहे त्याच्यानंतर जॉईन झालो. आणि त्यानंतर आय वॉज ट्रेन इन फायर फायटिंग, रेस्क्यू, फर्स्ट एड, एव्हरीथिंग, वेपन्स. त्याच्यानंतर जेव्हा माझं ते काम बघून माझं प्रमोशन झालं आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, आय डोंट वॉन्ट टू बोस्ट मायसेल्फ, पण 7 वर्षाने मला राष्ट्रपती पदक मिळालं त्याच्यामध्ये. आता जेव्हा जसं तो हा म्हणाला नवजीवन, लातूर भूकंपामध्ये मी स्वतः जाऊन तिथं काम केलेलं आहे, रेस्क्यू अँड फायर फायटिंग. गुजरातमध्ये सुद्धा मी 1.5 महिना तिथं माझी टीम घेऊन मुंबईहून तिथे मी काम केले ऑन द ग्राउंड इटसेल्फ. आणि ओरिसाला सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे ही समाजसेवा ही कायमची चालू आहे. आज या घटकेला मी जरी ठाण्याला राहत असलो तरी आम्ही आदिवासी एरियामध्ये दर महिन्याला आम्ही मेडिकल कॅम्प घेतो आणि आमचे जे बाकीचे मित्र आहेत ते एज्युकेशनमध्ये आम्ही काम करतो आहोत. मॉनिटरी आम्ही कोणाला मदत करत नाही, आम्ही स्वतःहूनच तिथं जाऊन काम करतो. थँक्यू. मला तुमचं दर्शन घेऊ द्या सर. तुम्ही काय म्हणाल एकच कुलकर्णीच्या बाबतीत, एसडीच्या बाबतीत एकच सांगतो, अतिशय हुशार मुलं असते ते थोडेस वेडेच असते. तर म्हणजे हा अतिशय चांगला बेस्ट अनेस्थेटिस्ट मुलुंडला प्रॅक्टिसला होता माझ्याबरोबर. पण याला मेडिकल कॉलेजला काम केलेलं असल्यामुळं त्याला चांगल्या प्रकारची सर्जरी आणि बाकी त्याला कळायचं. तो ऑपरेशन थिएटरमध्ये अनेस्थेशिया देऊन आपलं आपलं काम करत नव्हता. सर्जनचं काय चुकतंय, गायनेकॉलॉजिस्टचं काय चुकतंय, बरं ते गप्प नाही बसायचा, तिथं लगेच सांगायचं अरे तिकडे ते हे व्हायला लागलं बघ. आता त्या सर्जनला किंवा गायनेकॉलॉजिस्टला त्याच्या स्टाफ समोर जर तुम्ही असं बोलत असाल, याला एकदा घरी आल्यावर सांगितलं
की तुला तुझं काम काय अॅनेस्थेशिया द्यायचं, ते खाली विटी दांडू का खेळत, तुला काय करायचं. पण त्याच्या ते ह्याच्यामध्ये कोठडीमध्ये बसणार नव्हतं, त्याच्यामुळे मग त्याला ऑटोमॅटिकली सर्जन आणि गायनेकोलॉजिस्ट त्याला कॉल करायचं कमी करून टाकलं. आपण लवकर 2 मिनिटात संपावर जेवायला जायचं, ते काम बोलायचं प्रसंग येत नाही. आणि त्याच्यामुळं मी त्या दिवशी जे बोललो त्या बोलतानाच मला त्याने सांगितलं की बाबा तुम्ही जास्तच बोलायला लागले. तर ते बोलत असताना मला वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी काम जास्त केलं, मला बोलता आलं नाही आणि काम करून मी माझं हे सांगितलं. त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये करत असताना असे अनुभव तर खूप आले. म्हणजे आम्ही काही गोट्या खेळत नाही आणि करीत असताना संपूर्ण एक वेळेस आम्ही पेशंट पाहायला गेलो असताना मी आणि माझी मिसेस, म्हणजे त्यावेळेस मी रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव PSCला होतो. साई PSC होती त्या PSCला एक काम करीत असताना मला असा एक अनुभव आला की आम्ही दोघं तिथून येत असताना, म्हणजे गोरेगाव म्हणून एक वेगळं सेंटर होतं, त्या सेंटरवरून आम्ही येऊ लागलो. आणि त्यावेळेस आम्हाला म्हणजे रात्र झाली होती आणि रात्रीमध्ये आम्ही त्या असं ऐकून होतो की मानगाव ते साई जाताना वाघ वगैरे आहेत तिथं. तर खरोखरच अक्षरशः आम्ही ज्यावेळेस वर चढू लागलो आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेस आम्ही ती ट्युबेक्टोमी कॅम्प करून येत होतो आणि येत असताना ते वाघ समोर दिसत होता पाणी पिताना. तर मला आता लक्षात आलं, पण मी मिसेसला सांगितलं नाही की असं असं आहे म्हणून. आणि ज्यावेळेस मी गाडी चालवून वर आलो तोपर्यंत तो पाणी पिऊन मग काय करायला काही माहीतच नाही मला. आणि मी मग त्या बाहेर आल्यानंतर तिला सांगितलं की बाबा आपण संपूर्ण आता आपल्या हातला धोका टळला आणि तो वाघ आपल्या समोर असताना मी काही तुला सांगितलं नव्हतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये फारच म्हणजे असे खूप मोठे अनुभव आहेत, परंतु ते सांगण्याची कला आपल्याकडे नाही आणि सांगत असताना थोडं आपल्याला हे वाटतं. आणि अशा ट्रायबल एरियामध्ये काम करून आतापर्यंत सर्वच आयुष्य चांगलं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मला ह्याच्यामध्ये कौतुक वाटतं की मोगेकर साहेबांनी ह्या कार्यक्रमामध्ये त्यातल्या त्यात देशमुख साहेब, त्यांच्या मोगेकर साहेबाच्या मिसेस अतिशय चांगलंच उपक्रम केला. आणि अशा प्रकारचे सर्व. आणि आम्ही माझ्या ह्याच्यामध्ये मी दोनशे म्हणजे गरीब मुलांना मदत म्हणून मी माझ्या 5-6 मुलांना मी शिक्षणासाठी पैसे दिले, पण त्याच्यामध्ये मी कोणाला कुठं दाखवलं नाही की मी असं केलं म्हणून. त्या मुलाला माहिती आहे मला माहिती आहे. तर अशा प्रकारचं काम करीत असताना आपल्याला बरेच काही चांगले वाईट अनुभव येतात, पण असं काही स्टेजवर जाऊन कधी आणि माझ्या आयुष्यामध्ये मला असं जमलं नाही. आणि माझी मिसेस अतिशय हुशार आहे आणि तिचं काम म्हणजे तिच्यामुळं मला हे काम करण्याची संधी मिळते आणि त्याच्यात स्नेहाचा वाटा तिचा. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मला आणि ह्या सर्व स्टेजवर बोलण्याची संधी तुमच्यामुळं मिळाली. मला त्याचा फार हे चांगलं वाटतं. आणि त्यात एक आपलं मनोगत मांडताना देखील आम्हाला हे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करीत असताना जे काही तुम्ही आता निर्णय घेतात त्या आमच्या बेळंबे साहेबांनी जे 2-3 गोष्टी सांगितल्या त्या माझ्या मनात पटलं. आणि त्याच्यामध्ये काही चांगलं काही करण्यासारखं असेल तर एक चांगला ट्रस्ट फॉर्म करावा. म्हणजे उगीच आपलं काहीतरी असं करायचं नाही, पण एखादी संस्था स्थापन करावी आणि त्या संस्थेमार्फत आपल्याला काय काम करता येते ते आणि त्याच्यात मेडिकोज म्हणूनच करावं हे. आणि याच्यामध्ये माझा खारीचा वाटा तरी राहील, त्याच्यामध्ये त्याबद्दल वाद नाही. आता आपल्याला लगेच डिनरला जायचं आहे, ते लोक वाट पाहत आहेत. उद्या सकाळी 7 ते 8 ब्रेकफास्ट असेल. आपल्याला रूम 10 पर्यंत हे करायचं, पण लवकरात लवकर ज्यांच्या गाड्या उशिरा असतील ते खाली सामान ठेवून तुम्ही थांबू शकता. पण रूम आपल्याला 10ला वेकंट करायचे. तर आपल्या बॅग्स तुम्ही बाहेर ठेवा, ते लोक त्यांचे खाली घेऊन येतील.
8 ते 9 आपला इथं कार्यक्रम करू, समारोप समारंभ, त्याच्यानंतर आपण डिस्पर्स होऊ.